लेवा पाटीदार गुजर सामाजिक संस्था धुळे ज्या वतीने आयोजित स्नेह मिलन गुणगौरव व सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थी, महिला आणि कर्तृत्ववानांचा सन्मान करण्यात आला। लेवा पाटीदार गुजर सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने आयोजित स्नेह मिलन गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच गुणवंत विद्यार्थी, महिला आणि कर्तृत्ववानांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे, मान्यवर व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली। त्यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार माननीय श्री शरदभाई पाटील यांनी श्रद्धांजली वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ माधवीताई तसेच प्रमुख अतिथी सौ दीपालीताई उपस्थित होत्या। संस्था अध्यक्ष श्री दशरथभाई पाटील यांनी प्रास्ताविक केले। यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार रमणभाई हरी चौधरी यांनी देखील नाशिकहून शुभेच्छा संदेश पाठविला होता। विविध पुरस्कारांनी कर्तृत्वांचा गौरव, स्नेहमिलन कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या विशेष मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार व परिचय वाचन करण्यात आला। समाजभूषण पुरस्कार तसेच आदर्श विधवा माता पुरस्कार, स्वामी विवेकानंद महिला बचत गट तसेच आरोग्य सेवकांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला। संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील नामांकित रुग्णालयांची आरोग्य सेवेसंदर्भात सहकार्य केले असून या माध्यमातून समाज बांधवांना आरोग्य सेवा अधिक सुलभ व्हावी हा उद्देश असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट करण्यात आले। गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी गौरव करण्यात आला। सन 2025-26 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील युवक युवतींनी शिक्षणाच्या क्षेत्रातून उत्तुंग यश मिळवावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्या सौ दीपालीताई यांनी आपल्या अनमोल वाणीतून पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद साधावा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ माधवीताई यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून हुंडा पद्धत जरी बंद असली तरी कुठल्या न कुठल्या स्वरूपात दिलाच जातो व आजचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण या विषयावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मानसी माने यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलभाई चौधरी यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शरदभाई पुना चौधरी, ॲडव्होकेट दशरथभाई नारायण पाटील, डॉक्टर सुनीलभाई भानुदास चौधरी, श्री हितेंद्रभाई शरद चौधरी, श्री भरतभाई बाबूलाल पाटील, सौ मनीषाताई राजन पाटील, श्री शरदभाई रामजी पाटील, श्री प्रकाशभाई रोहिदास पाटील, श्री विश्वनाथ भगवान पाटील, श्री सुभाषभाई मदन चौधरी, श्री राजनभाई सुधाकर पाटील, डॉक्टर रवींद्रभाई दशरथ पाटील, श्री अंबालालभाई तुमुंद्र पाटील, श्री अरविंदभाई सुदाम पाटील, सौ अलकाताई नितीन पाटील, श्री रमणभाई हरी चौधरी नाशिक, श्री TH पाटील शहादा आदींनी परिश्रम घेतले।